नमस्कार शेतकरी मित्रांनो, जे आपण कपाशी प्लॉटचं नियोजन केलं होतं त्या नियोजनानुसारच आपल्याला रिझल्ट मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आपले पाते एकदम अजून सेटिंग एकदम जबरदस्त झालेली आहे. कुठेही पातेगळ वगैरे नाही कपाशीमध्ये. तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो, एकदम जबरदस्त सेटिंग झालेली आहे. आणि जे आपण आतापर्यंत ट्रीटमेंट घेतलेली शेतकरी मित्रांनो, म्हणजे ट्रीटमेंट दिलेली आहे प्लॉटला, ते एकदम व्यवस्थित त्याचे रिझल्ट आपल्याला मिळत आहे. तुम्ही बघू शकता की पाते वगैरे आणि खाली बोंडा पण बनायला लागलेले शेतकरी मित्रांनो. तर खूप जबरदस्त असे आपल्याला रिझल्ट आतापर्यंत जे नियोजन केले त्याचे आलेले शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता. तर हे याचा एक आनंद पण होतो शेतकरी मित्रांनो आपल्याला, कारण की जे आपण मेहनत घेतो शेतीमध्ये आणि त्याचे रिझल्ट आपल्याला असे दिसायला लागल्यावरती एक नवीन ऊर्जा आपल्याला कामासाठी मिळते आणि त्या ऊर्जेचं उपयोग आपण आणखीन चांगला प्रोडक्शन चांगलं उत्पन्न काढण्यासाठी आपण वापर करू शकतो. तर हे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो, आपला जो प्लॉट आहे 6 जूनची लागवड आहे, ची क्वालिटी वगैरे तुम्ही हे आपण मध्ये फिरतो शेतकरी मित्रांनो. तुम्ही बघू शकता सेंटरला आपण प्लॉटमध्ये, तर सेंटरला आपण याची लागवड आहे शेतकरी मित्रांनो. आपली जी कपाशीची लागवड आहे आपण 5x2 लागवड करतो कंटिन्युअस, कारण की आपलं अनुभवानुसारच आपण हे करतो. 5x2 ती लागवड केल्यानंतर तर आपल्याला झाडामध्ये अंतर पण चांगलं मिळतं शेतकरी मित्रांनो. याच्यात आपण मुगाची लागवड केली होती, आपला मूग पाण्यामुळं पूर्ण खराब होऊन गेलेला आहे. तर 5x2 लागवड केल्याचे फायदे असतात शेतकरी मित्रांनो. झाडामध्ये हवामान चांगलं राहतं, हवामान चांगलं खेळतं राहिल्यामुळं आपलं पातेगळ म्हणजे तुम्ही बघू शकता की पातेगळ ही बिलकुल आपल्या कपाशी पिकामध्ये ही झिरो असते, कारण की याचे फायदे आपल्याला खूप होतात शेतकरी मित्रांनो. नॉर्मली तुम्हाला सांगतो पातेगळ ही जनरली झाल्यामुळं म्हणजे पातेगळ ही होतच नाही याच्यामध्ये, कारण की हवा खेळती राहिल्यामुळं सेटिंग खूप जबरदस्त होती. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, कपाशी पूर्ण आपल्या डोक्यावरती 7 फुटाची हाईट झालेली कपाशीची आपल्या याच्यामध्ये. तर आपण 1.5 एकरामध्ये शेतकरी मित्रांनो 3 वेगवेगळे व्हरायटी सिलेक्ट केलेली. तर आपण वेगवेगळ्या कंपनीच्या 3 व्हरायट्या लावलेल्या आहे. तर आपण एकच व्हरायटी लागवड केलेली नाही, तर पूर्ण आपल्या 3 व्हरायट्या शेतकरी मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारच्या आपण त्याची लागवड केलेली आहे. ही दुसरी व्हरायटी शेतकरी मित्रांनो, हिचं तुम्ही बघू शकता, ती पहिली दुसरी व्हरायटी होती. हिचे मी तुम्हाला उत्पन्न काढल्यावरतीच नाव देईल शेतकरी मित्रांनो. आता सध्या सांगणार नाही मी तुम्हाला कोणतं येतं आपल्याला, कारण की पूर्ण ॲव्हरेज दिल्यावरतीच आपण त्या व्हरायटीचं नाव घेणार आहे. आणि अजूनही की दुसरी व्हरायटी शेतकरी मित्रांनो, हे पण तुम्ही बघू शकता. तर या आपण अशा 3 व्हरायट्या सिलेक्ट केलेल्या. याचं तुम्हाला आपण उत्पन्न निघल्यावर सांगू की आपल्याला या व्हरायट्या कशा राहिलेल्या म्हणून. तर व्हरायटीचं आपण जास्त विशेष लक्ष देत नाही शेतकरी मित्रांनो, कारण की आपण आपल्या मॅनेजमेंटवरती जास्त विशेष ठेवतो. धन्यवाद.